नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. टॉक टाइम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज टॉक टाइम मध्ये आपला विषय आहे संधिवात आणि स्वयंप्रतिरोध आजार. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर अभिषेक जवर. डॉक्टर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, थँक्यू. तर विषयाला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांचा थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर अभिषेक यांनी मुंबईच्या सायन हॉस्पिटलमधून MBBS आणि KEM हॉस्पिटल मुंबई इथून MD मेडिसिन पूर्ण केलंय. संधिवात आणि स्वयंप्रतिरोध आजाराबद्दल अतिविशेष उपचार म्हणजेच DMचं प्रशिक्षण त्यांनी संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स लखनौ इथून पूर्ण केलंय. संधिवाताविषयी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय नियतकालिकेत 25हून अधिक शोध निबंध त्यांनी प्रकाशित केलेत. सध्या ते रुबी हॉल क्लिनिक पुणे इथे संधिवात तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. तर अधिक वेळ न घालवता आपण विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, माझा सगळ्यात आधी प्रश्न आहे तो म्हणजे सांधेदुखी किंवा संधिवात म्हणजे काय? बरोबर. तर जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार साधारणतः 70% सामान्य जणांना कधी ना कधी त्यांच्या आयुष्यात सांधे दुखणे किंवा अंग दुखणे असा त्रास होतो. ते सगळं प्रकार म्हणजे बऱ्याचदा असं सांगितलं तर अरे तुम्हाला वात आहे, पण त्या सगळ्यांनाच शास्त्रीय भाषेत आर्थरायटिस म्हणजे सांधेवात असेलच असं नाही. तर ह्यातल्या 10% लोकांनाच फक्त सांधेवात असतो. हा सांधेवात नॉर्मल फक्त सांधे दुखण्यापेक्षा वेगळा कसा असतो तर ह्याच्यात सांध्यांमध्ये दुखण्याच्या शिवाय सूज असते आणि ह्याची लक्षणे म्हणजे सकाळी सकाळी जेव्हा पेशंटला जेव्हा त्रास होतो तेव्हा तो अगदी जास्त तीव्र स्वरूपाचा असतो आणि सकाळच्या वेळेस एक उठल्यावर सांध्यांमध्ये आणि अंगामध्ये एक आखडलेपणाची सेन्सेशन असतं. तर सगळ्याच 70% पेशंट ज्यांना सांधे दुखतात त्यांना सांधेवात असेलच असं नाही. ह्याच्यासाठी निदान होण्यासाठी अधिक तीव्र स्वरूपाच्या वेदना असल्यावर आपण निदानासाठी विचार करू शकतो. बरं, तुम्ही संधिवात म्हणजे काय सांगितलं, मात्र संधिवाताचे उपचार हे कोणते तज्ज्ञ डॉक्टर करतात? बरोबर. तर त्या अगोदर मी थोडं संधिवाताबद्दल अजून बोलू इच्छितो. तर संधिवात हे एक प्रकारचा स्वयंप्रतिरोध आजार आहे, ज्याला इंग्रजीत आम्ही ऑटो इम्युन डिसीज असं म्हणतो. ऑटो म्हणजे स्वतः आणि इम्युन म्हणजे प्रतिकार क्षमता. तर सामान्य माणसाच्या शरीरात जेव्हा कुठला सूक्ष्मजीवाणू किंवा विषाणू यांचं संक्रमण होतं त्यावेळी अशा जीवाणूंच्या विरुद्ध शरीर अँटीबॉडीज म्हणजे प्रतिपिंडे बनवतात आणि त्याच्यामुळे त्या कीटाणूंचं आपण नायनाट करतो. पण संधिवात असलेल्या किंवा स्वयंप्रतिरोध आजार असलेल्या रुग्णांच्या शरीरात प्रतिपिंडे ही स्वतःच्याच अवयवांच्या किंवा प्रथिनांच्या विरुद्ध बनतात आणि ह्या कारणांमुळे त्यांच्या अवयवांना आणि सांध्यांना इजा पोहोचते. तर आपल्याला लक्षात आलं असेल की संधिवात हा प्रतिकार क्षमतेशी निगडीत आजार आहे. अशा आजारांचं विशेष प्रशिक्षण आणि हे रुमॅटॉलॉजी ह्या वैद्यकीय शाखेशी निगडीत आहे आणि सहसा रुमॅटॉलॉजिस्ट यांची मध्यवर्ती भूमिका असते सांधिवाताच्या उपचारात आणि निदानात. यालाच लागून आणखीन एक प्रश्न आहे तो म्हणजे संधिवाताचं अचूक निदान कसं करता येतं? बरोबर. तर आपण तसं बघायला गेला संधिवाताचे 100हून अधिक प्रकार आहेत आणि मी सुरुवातीला सांगू इच्छितो की अशी कुठलीही रक्त तपासणी किंवा एक्सरे किंवा MRI नाही जे 100% खात्रीने सांगू शकतील की हो हे आहे म्हणजे वात आहेच, संधिवात आहेच. आणि यातल्या बऱ्याचशा तपासण्या ह्या नॉर्मल सामान्य निरोगी माणसात देखील पॉझिटिव्ह येऊ शकतात. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा आम्ही संधिवाताचं निदान कन्सिडर करतो रुग्णांमध्ये त्यावेळी पेशंटचे लक्षणं, रुग्णांची लक्षणं, त्यांची रक्त तपासण्या आणि गरज पडली तर एक्सरे किंवा MRI ह्या तिन्हींची सांगड जोडून जर आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत असेल तर निदान करतो. दरवेळी हे मॅच होईलच असं नाही. त्याच्यामुळे कुठल्याही ह्या तिन्ही गोष्टींचा विचार केला जातो निदान करण्यात. डॉक्टर, आपण पाहतो बऱ्याच जणांची अशी शंका असते ॲलोपॅथी म्हणजे स्टेरॉइड किंवा पेन किलर. तर हे खरं आहे का? काय सांगाल याबद्दल? बरोबर. तर एक साधारण 20-30 वर्षापूर्वी जर आपण हाच संवाद करत असलो असतो कदाचित उत्तर माझं हो असलं असतं. पण आता मागच्या 15-20 वर्षात बऱ्याचशा सुधारणा झालेल्या आहेत आणि जलद निदानामुळे बऱ्याचशा संधिवाताच्या रुग्णांना स्टिरॉइड आणि पेनकिलरच्या शिवाय देखील ट्रीटमेंट करता येणं शक्य आहे आणि दरवेळी द्यावंच लागतील स्टिरॉइड असं नाही. काही अपवादातच परिस्थितीत आम्ही स्टिरॉइड देतो
त्याचा अशी अपवादात्मक परिस्थिती म्हणजे पेशंटच्या जीवाला धोका असेल किंवा एखादा अवयव कायमस्वरूपी निकामी होण्याचा शक्यता असेल, अशावेळी आम्ही ह्या रुग्णांना स्टिरॉइड देतो आणि त्याही वेळेस आम्ही अशा स्टिरॉइडचा वापर हा कमीत कमी कालावधीपुरता आणि कमीत कमी डोसेसमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो. बरं, आता आपण पाहतो बऱ्याच आजारांवर आधुनिक उपचार पद्धती तर आलेल्या आहेत, मात्र संधिवातावर आधुनिक उपचार पद्धती किंवा उपचार उपलब्ध आहेत का? बरोबर. तर जसं मी सांगितलं की 30-40 वर्षापूर्वी कदाचित आपल्याकडे स्टिरॉइड आणि पेन किलर हे मुख्य गाभा होता संधिवाताच्या ट्रीटमेंटनुसार. पण एक साधारण 90च्या दशकानंतर बरीचशी प्रगती झाली आणि तेव्हा पहिल्यांदा ज्यांना आम्ही म्हणतो की आजाराची वाढ थांबवणारी औषधे, म्हणजे ज्यांना इंग्रजीत आम्ही म्हणतो की डिसीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक मेडिसिन, ह्यांचा शोध लागला. त्यात बरेचसे वेगवेगळे औषधे शोधण्यात आली आणि त्या औषधांच्या वापरानुसार स्टिरॉइडची गरज अगदी कमी होते असे निदर्शनात आले. तरी देखील ह्या औषधांचा उपयोग एक 30 ते 40% पेशंटला होतो आणि त्याच्यानंतर एक अजून 5-10 वर्षानंतर जर आपण बघितलं तर जैविक औषधे, ज्यांना आम्ही इंग्रजीत बायोलॉजिक्स असं म्हणतो, त्याचा देखील शोध लागला किंवा ती तयार करण्यात आली. ही औषधे अशा प्रकारे वेगळी आहेत की सामान्य औषधे आपण बघतो की केमिकल प्लांट आणि रासायनिक प्रक्रियेतून तयार होतात, पण हे बायोलॉजिक्स ही औषधे जे आहे हे प्राण्यांच्या शरीरात आणि त्यांच्या मदतीने बनवली जातात. ह्या आजारांमुळे तर एक हे क्रांतिकारी संशोधन समजलं जातं. ह्याच्यासाठी नोबेल प्राईज देखील मिळालेले आहे शास्त्रज्ञांना आणि ह्या आजाराच्या ह्या औषधांनंतर स्टिरॉइडचा उपयोग आणि वापर बऱ्यापैकी कमी झाला. फक्त एक ह्यांच्या कॉस्टबद्दल ह्यांचे किमती थोड्या महाग असल्यामुळे हे पाश्चिमात्य देशात जास्त वापरात आहेत. आपल्याकडे अजूनही तितकासा त्याचा वापर झालेला नाही. पण एक 4-5 वर्षापूर्वी साधारण अजून एक वेगळ्या प्रकारचे औषधं, ज्यांना आम्ही म्हणतो सूक्ष्म रेणू प्रतिबंध करणारे औषधं, तर त्यांचा शोध लागला आहे. आजच्या काळात त्यांचे जेनेरिक व्हर्जन अवेलेबल आहेत आणि आम्ही ते वापरतो आहोत आणि सगळ्याच रुग्णांना ते देणं शक्य होत नाही, पण ज्यांना देतो आहे त्यांच्यात हे बऱ्यापैकी उपयुक्त ठरत आहे. बरं, खरं तर तुम्ही ॲलोपॅथी औषधांचं सांगितलेलं तर आहे, शंका नक्कीच प्रेक्षकांच्या दूर झाल्या असतील, मात्र या औषधांबद्दल आणखीनही शंका असतात. ॲलोपॅथी औषधांचे काही दुष्परिणाम असतात का किंवा काही साईड इफेक्ट असतात का? निश्चित. तर कुठल्याही मेडिसिनचे काही ना काही साईड इफेक्ट अपेक्षित असतात. सहसा सर्वात कॉमन साईड इफेक्ट आम्ही समजतो की पित्त वाढणे किंवा मळमळ होणे असं असतं. पण काही ज्याबद्दल आपल्याला जास्त भीती वाटते ते म्हणजे अतिगंभीर स्वरूपाचं साईड इफेक्ट, ज्याने जीवितास धोका निर्माण होणे किंवा किडनी यकृतास इजा पोचणे. अशा साईड इफेक्टचा परिणाम जर योग्य डोसमध्ये आणि योग्य कालावधीनुसार घेतलं आणि देखरेखीखाली जर घेतलं तर अगदी नगण्य आहे. हा दुष्परिणाम तेव्हा होतो जेव्हा डॉक्टरांनी सांगितलेल्या सल्ल्यांच्या शिवाय कधी पेशंट बऱ्याचदा सेल्फ मेडिकेट करतात किंवा बरेच स्वतःहून घेत राहतात, बिना तपासणी विना देखरेख घेत राहतात किंवा रेकमेंड केलेल्या डोसेसच्याही जास्त प्रमाणात घेतले जातात, तेव्हा हा प्रॉब्लेम उद्भवतो. बरं, तर तुम्ही औषधांबद्दल सांगितलेलं आहे, मात्र ज्यांना संधिवात होतो किंवा स्वयंप्रतिरोध आजाराचा परिणाम आपलं शरीर असतं त्याच्या अवयवावर होतं का? नक्कीच. तर जसं मी अगोदर सांगितलं की स्वयंप्रतिरोध किंवा सांधिवाताचे 100हून अधिक प्रकार आहेत. ह्यातले काही आजार जे आहेत ते फक्त सांध्यांना नाही तर शरीराच्या कुठल्याही अवयवांना त्रास देऊ शकतात. काही संधिवातांमध्ये, ज्यांना आम्ही कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर असं म्हणतो, ज्याच्यात संयोगी उतिकांवरची सूज येते, त्यांच्यात कधी रुग्णांच्या किडनीवर, हृदयावर किंवा फुफ्फुसांवर देखील प्रभाव येऊ शकतो आणि सततच्या दीर्घकाळ औषधांच्या माऱ्यामुळे पण कधी या अशा पेशंटला त्रास होऊ शकतो. बऱ्याचदा हा दीर्घकाळ चालणारा आजार आहे. वारंवार होणाऱ्या तपासण्या आणि डॉक्टरांकडे होणारे व्हिजिट ह्याच्यामुळे पेशंट मानसिकदृष्ट्या पण थोडंसं खचतो. तर बऱ्याच रुग्णांना नैराश्य येतं आणि सांधेवातामुळं हालचाल कमी झाल्यामुळं वजन वाढणे किंवा हृदयविकार लवकर जडण्याची शक्यता असते
हाडे देखील ठिसूळ होऊ शकतात आणि फार अपवादात्मक परिस्थितीत काही विशिष्ट वातांमध्ये प्रजनन क्षमतेवर किंवा गरोदरावस्थेवर परिणाम होऊ शकतो. डॉक्टर, अजूनही काही प्रश्न आहेत, माझ्या मनात प्रश्न आहेत, प्रेक्षकांच्या मनात देखील निश्चितच प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा टॉक टाइम. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर संधिवाताविषयी डॉक्टर अभिषेक झंवर आपल्याला मार्गदर्शन करतायत. डॉक्टर, आपण पाहतो असे बरेचसे आजार आहेत जे अनुवंशिक असतात, म्हणजे आपल्या आईवडिलांना झालेत म्हणून आपल्यालाही होतात. मात्र आता संधिवात किंवा स्वयंप्रतिरोध आजार हे अनुवंशिक असतात का, याबद्दल काय सांगाल? ह्या प्रश्नाचं तर 100% असं तर नाही आहे की म्हणजे तुमच्या आईवडिलांना जर संधिवात असेल तर तुम्हालाही होईलच असं 100% नाही. पण एक जसं म्हणतो आम्ही की संधिवात होणे हे बऱ्याच घटकांवर अवलंबून असतं. तर एक 10 ते 20% शक्यता जास्त वाढते नॉर्मल लोकांपेक्षा जर तुमच्या रक्ताच्या नात्यांपैकी कोणाला संधिवात असेल तर. म्हणजे आपण एक साधारण बघूया की आई वडिलांपैकी कोणाला संधिवात असेल तर त्यांच्या भावंडांपैकी 5 जणांपैकी एखाद्याला कोणाला परत तसा संधिवाताचा त्रास होऊ शकतो. डॉक्टर, आणखीन एक खरं तर प्रश्न आहे, संधिवात असणाऱ्या रुग्णांनी नेमकी काय काळजी घ्यायला हवी? तर जसं मी अगोदर सांगितलं की संधिवात हा फक्त सांध्यांचाच नाही तर तो इतर शरीराच्या विभिन्न अंगांनाही त्रास देऊ शकतो. ह्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी औषधोपचार असतात हे थोडंसं दीर्घकाळ चालणारी असतात. त्याच्यामुळे ह्या औषधांचे साईड इफेक्ट होऊ नये आणि प्रमाणाबाहेर औषधांची मात्रा होऊ नये ह्याकरता नियमित सल्ल्यानुसार औषधे घेणे. बऱ्याचदा आम्ही काही वेळेस त्यांना रक्त तपासण्या किंवा इतर तपासण्या सजेस्ट करतो तर त्या वारंवार करणे हे महत्त्वाचं आहे. तर देखरेख ही महत्त्वाची आहे औषधं घेताना. तसेच मानसिक आरोग्य अजून चांगलं राहावं आणि ह्या सगळ्या औषधोपचारात आपण एकटेच नाही हो ही भावना दूर करण्यासाठी रुग्णांनी बरेच रुग्ण गट असतात, सपोर्ट ग्रुप असतात, त्यांना जॉईन करणं गरजेचं आहे. ह्याच्याशिवाय एक संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम हे पण खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर, खरं तर यालाच लागून आणखीन एक प्रश्न आहे, संधिवाताचा जो रुग्ण असतो तो सामान्य माणसासारखं आयुष्य जगू शकतो का? बरोबर. हा पण एक बऱ्यापैकी सर्वसाधारण समज आहे की वात हा कधीच बरा होत नाही आणि पेशंटचं करिअर किंवा पेशंट काहीच करू शकणार नाही. पण हे आता आजच्या कालावधीत हे वाक्य फार म्हणजे तेवढं सुसंगत नाही आहे. आपण जर बघू बरेचसे पाश्चात्य प्रसिद्ध व्यक्ती आहेत जसं की सेलेना गोमेज, व्हिनस विलियम ज्यांना स्वयंप्रतिरोध आजार आहेत. ते त्यांच्या व्यक्तिगत आणि पब्लिक आयुष्यात देखील ह्याच्याबद्दल उघडपणे बोलतात आणि ते त्यांचं करिअर कुठेही थांबलेलं नाही आहे. तर आजच्या काळात संधिवात किंवा स्वयंप्रतिरोध आजार असणारा रुग्ण हा पूर्णपणे नॉर्मल आयुष्य जगू शकतो. हां, याच्यात आम्ही फक्त एक कॉन्सेप्ट अशी मानतो की देर आर गुड डेज अँड बॅड डेज. तर काही दिवस चांगले असतात आणि काही दिवस वाईट असतात. पण वरचेवर उपचारासोबत जे बॅड डेज आहेत किंवा जे वाईट दिवस आहेत ते बऱ्यापैकी कमी करण्यात आता सध्या यश येत आहे. बरं डॉक्टर, तुम्ही म्हटलं काही दिवस चांगले असतात, काही दिवस वाईट असतात. मात्र असे बरेच जण असतात जे याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करतात किंवा ज्यांना संधिवाताचा आजार आहे, त्यांना त्रास होतोय हे त्यांना कळतच नाही. यांना काय लक्षणं नेमकी असतात? तर अशा रुग्णांना बऱ्याचदा असं आपण बघतो की कुठेतरी सांधेदुखी होतीये, अंग दुखतंय, वारंवार होत आहे. पण थोड्याफार मेडिसिन्स घेऊन ज्या आपल्याला सहसा बाजारात सहजासहजी उपलब्ध आहेत, पेन किलर्स घेऊन त्याचा उपचार केला जातो. पण जर असं बघितलं की वरचेवर अशा एपिसोडची फ्रिक्वेन्सी वाढत जाते किंवा वरचेवर हे लक्षणं जास्त तीव्र स्वरूपाची व्हायला लागतात. जसं मी अगोदरी सांगितलं की सकाळी उठल्यावर सांध्यातील आणि शरीरातील आखडल्याची जी असे लक्षणे आहेत जे की अर्धा तास किंवा 1 तासापेक्षा जास्त राहतात, अशा रुग्णांनी त्यांची तपासणी करून घेण्याची गरज आहे.
तुमच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला स्वयंप्रतिरोध किंवा संधिवाताचा त्रास असेल आणि तुम्हाला तशी थोडीफार लक्षणं दिसत असतील तर तेही त्या दृष्टीनं तुम्ही सल्ला घेणं गरजेचं आहे. ह्याचा फायदा हा आहे, जेवढं लवकर आपण निदान करू शकतो वाताचं तेवढं कमी औषधांनी तो बरा होतो आणि त्याचा शरीरावर कायमस्वरूपी अशा स्वरूपाचा काही दुष्परिणाम राहत नाही. बरं, आणि हे संधिवाताचे जे रुग्ण असतात त्यांच्या कुटुंब आणि समाज यांची नेमकी काय भूमिका असावी, काय त्यांनी भूमिका घ्यायला हवी, कसं वागायला हवं? बरोबर. तर संधिवात किंवा स्वयंप्रतिरोध आजार जे आहेत बऱ्याचदा जर आम्ही बघितलं तर हा ज्या वयोगटात हे आजार दिसायला लागतात साधारणतः ते कमी वयात म्हणजे 20शीत किंवा 30शीत सुरू होतात. ऐन उमेदीचा काळ असतो, त्यावेळी करिअर वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी आणि बऱ्याचशा जबाबदाऱ्या असतात. आताच नुकताच जागतिक महिला दिवस साजरा झाला. बऱ्याच गोष्टीबद्दल बोलतो. स्वयंप्रतिरोध किंवा संधिवात हा आजाराचे 75% साधारण रुग्ण स्त्रिया असतात आणि तरी पण ज्या तऱ्हेनं कॅन्सर, हिमोफिलिया इतर दुर्धर आजारांबद्दल जनजागृती झाली आहे त्या प्रमाणात संधिवात किंवा स्वयंप्रतिरोध आजाराबद्दल झालेली नाही आहे. आणि वरवर पाहता नॉर्मल वाटणाऱ्या माणसाला आतून ज्या वेदना होतात संधिवातामुळे, सुजेमुळे त्या अगदी तीव्र स्वरूपाच्या असतात. अशा वेळी आधी योग्य निदान वेळेत होऊ नये. बऱ्याचदा पूर्ण बरे होण्यासाठी काही महिन्यांचा किंवा वर्षांचा कालावधी देखील लागतो. अशा वेळेस मानसिक दृष्ट्या खच्चीकरण बऱ्याच रुग्णांचं होतं. अशावेळी कुटुंबाने त्यांना संवेदनशील राहणे, सपोर्ट करणे फार महत्त्वाचे असते. आणि एवढं करून देखील एक 10% रुग्ण असतात ज्यांना कुठलेच मेडिसिन लागू पडत नाही आणि कायमस्वरूपीचं त्यांना इजा होऊ शकते शरीराला. अशा पेशंटसाठी जर आपण बघितलं तर पाश्चिमात्य देशात बरेचसे स्कीम्स आहेत, त्यांना बेनिफिट मिळतात. आपल्याकडे तेवढं अजूनही ह्या बाबतीत जनजागृती नसल्यामुळे, तेवढे दबाव गट सक्रिय नसल्यामुळं हे अजून आपल्याकडे शक्य झालेलं नाही. पण अशात जर तुमच्या कुटुंबात किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी कोणी जरी वाताचा रुग्ण असेल तर त्या ॲटलिस्ट त्यांना इथून पुढे जरी तुम्ही थोडं संवेदनशीलतेनं बघू शकत असाल तर ते पुरेसं होईल. निश्चितच डॉक्टर, खरं तर प्रेक्षकांमधून आपला एक प्रश्न आलेला आहे, तो म्हणजे संधिवात हे कोणत्या वयात तुम्हाला त्रास देतं? म्हणजे काही स्पेसिफिक वय असतं का की या वयात तुम्हाला संधिवाताचा खूप जास्त त्रास होतो? तर जसं मी अगोदरही सांगितले, संधिवाताचे बरेच प्रकार असतात. साधारणतः जे आपण गुडघेदुखी म्हणतो, जे आपल्या घरातील आजी आजोबा कोणालाही होतात, तो वात ज्याला आम्ही ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो, तो सहसा वयाच्या 45 नंतर कोणालाही होऊ शकतो. पण ह्याच्याशिवाय जे अधिक तीव्र स्वरूपाचे संधिवात असतात ते अगदी लहान मुलांपासून म्हणजे 5 ते 6 वर्षाच्या पासून 45 वर्षापर्यंत कधीही होऊ शकतात. सहसा अशा स्वयंप्रतिरोध आजार किंवा संधिवाताचं प्रमाण हे 25 ते 45 ह्या वयोगटात सर्वात जास्त आढळतं. आणि बऱ्याचदा असंच म्हटलं जातं की वात तर हा म्हातारपणात होणारा आजार आहे, पण तसं नाही आहे. जो म्हातारपणात होणारा आजार आहे तो कमी तीव्रतेचा आहे, जो तरुण वयात होणारा आजार आहे तो अधिक जास्त तीव्रतेचा आहे. त्याच्यामुळे त्याचं निदान होणं अधिक गरजेचं आहे. बरं, आता तुम्ही म्हटलं तरुण वयात ज्यांना संधिवात होतो तो अधिक तीव्रतेचा असतो, मग अशा वेळी रुग्णांनी काय करावं? थेट डॉक्टरांकडे यावं की स्वतः काही उपचार करावे? जसं मी म्हटलं की जर काही लक्षणे असतील की सकाळी उठल्यावर आकडल्याची भावना किंवा सांध्यांना सूज येत आहे किंवा अधिक तीव्र स्वरूपाचे लक्षणे आहेत आणि विशेषतः तुमच्या घरात जर कोणाला ऑलरेडी संधिवाताचा त्रास आहे, अशा रुग्णांनी निश्चितपणे लवकर तपासणी करून निदान करून घेणं गरजेचं आहे. बरं, आणि हे जे रुग्ण असतात त्यांनी काही पथ्य पाळायला हवी आहेत का? हां, जसं मी अगोदरही सांगितलं आहे की संधिवात हा फक्त सांध्यांचाच नाही तर तो शरीराच्या इतर अवयवांवरही इफेक्ट त्याचा परिणाम होतो. तर एक संतुलित आहार, निरोगी जीवनपद्धतीचा स्वीकार आणि वजन नियंत्रणात ठेवणे आणि जर कुठलं व्यसन असेल तर ते सोडणे, ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे.
डॉक्टर, खरं तर आणखीन एक प्रश्न आहे, तो म्हणजे संधिवाताचे जे रुग्ण असतात त्यांनी काही वेळेत उपचार घेतला नाही तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का? बरोबर. तर हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. जसं आम्ही वर्षेवर असं निदर्शनास आलं आहे की संधिवाताची लक्षणं सुरू झाल्यानंतर पहिले 6 महिने अत्यंत महत्त्वाचे आहेत निदानासाठी. ह्या 6 महिन्यात जर आपण डिसीज मॉडिफाईंग मेडिसिन म्हणजे आजाराची दिशा बदलणारी औषधं सुरू करू शकलो तर त्याचा इफेक्ट फार चांगला असतो. म्हणून जर त्याच्यापेक्षा जर उशीर होत असेल निदानात तर मात्र त्याच्यामुळे काही ना काही इजा पोहोचू शकते. डॉक्टर, आज वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि आपल्या प्रेक्षकांना मोलाचं मार्गदर्शन केलं, त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद. आणि यासोबतच टॉक टाइमच्या पुढच्या भागात पुढचा विषय घेऊन भेटू. तोपर्यंत पाहत रहा न्यूज 18 लोकमत.